हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज व्हिडिओ सुरू करायला म्हणजेच ब्लॉग सुरू करायला वेळ मिळाला नाही, म्हणून म्हटलं की व्हॉइस ओव्हरच करते. सो इथे वाजलेले आहेत सकाळचे 5:30 आणि आम्ही फक्त 2 तासाची झोप घेतलेली आहे. सकाळीच घरी जायचं आहे, कारण पूजेचा मुहूर्त आहे जसं मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं. म्हणून सकाळी ना इथे पटापट झाडू पोछा करून घेतोय फक्त, कारण रात्री तसं क्लीन केलेलं पण तरीसुद्धा मन मानलं नाही, म्हणून मग इथे सकाळीसुद्धा करतोय जायच्या आधी. आता प्रिशू ना इथे झोपलेली आहे निवांत. बाबा तिच्याजवळ होते. चला फायनली मी आलेली आहे पूजा करायला. पटापट तेवढं तुम्हाला दाखवलं. त्यानंतर घरी गेले, तयारी वगैरे केली आणि इथे ब्राह्मण करतात आहे सत्यनारायणाच्या पूजेची तयारी, कारण सत्यनारायणाच्या कथेशिवाय कुठलीही पूजा ही अपूर्ण असते. त्यामुळे मग इथे पूजेची तयारी करायचं. तर माझं असं होतं की बाकी गोष्टीमध्ये म्हणजे डेकोरेशन झालं किंवा अदर कुठली गोष्ट त्यामध्ये थोडीशी हैगई झाली तरी चालेल, पण कुठल्याच पूजेबाबतीत त्यानंतर देवाच्या स्थापनेबाबतीत मला हैगई करायचं नव्हतं. मी मंदिरसुद्धा लावणार आहे यानंतर. मंदिर कसं आहे ते मी तुम्हाला पूर्ण नंतर दाखवेल. आता ब्राह्मण माझ्यासोबत बोलतात आहे, मला पूजेची थोडी माहिती सांगतात आहे, मला ते साहित्य काढून मागतात आहे आणि मी साहित्य काढते. खरं तर सत्यनारायण आपणही करू शकतो, पण माझी इच्छा होती की ब्राह्मणाच्या हाताने विधिवत पूजा करून घ्यायची. त्याच्यामुळे मग ब्राह्मणाच्या हाताने सत्यनारायण करून घेतलेलं आहे. खूप छान अशी कथा झाली, सकाळच्या मुहूर्तामध्ये झाली. आता हे ब्राह्मण जे साईडला करतात आहे पाटावर, ते मी जे मंदिरामध्ये स्थापन करणार आहे त्याची तयारी आहे. त्यांचा सुद्धा अभिषेक वगैरे सर्व ब्राह्मणांनी तेव्हाच करून घेतलं आणि नंतर जे स्थापन केलं ते पुढे. सो आता बाकी पूजा तुम्ही पुढे बघा. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देवं सर्वकार्येषु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वमंगलं मंगलं शिव सर्वसाधिके शरणं त्र्यंबके गौरी नारायणं नमस्ते. ओम ह्रौं ह्रौं महां जनं तपतसवितुर्वरेण्यं भर्गो देवं धियो यो नमः प्रचोदयात्. ओम श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. मुखे यजमानं पवित्राय नमः गंगे च यमुने चैव गोदावरी नर्मदे कावेरी सरस्वती. ओम ह्रौं ह्रौं महां जनं तपतसवितुर्भर्गो देवं धियो यो नमः प्रचोदयात्. तर इथे कथेला सुरुवात झालेली आहे, पूजेला सुरुवात झालेली आहे. ब्राह्मण मला जसं जसं सांगतात आहे मी तसं तसं करते आहे. आता पूर्ण तर पूजा तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण व्हिडिओ खूप जास्त लॉंग होईल आणि मला इनॉग्रेशनचं सुद्धा यामध्येच दाखवायचं आहे. त्यामुळे पण इथे खूप छान अशी ब्राह्मणांनी पूजा केली. बाकी सर्व जे होतं त्यांनासुद्धा टिके लावले आणि जे बाकी होते ते घरी होते. त्याच्यामुळे आम्ही इथे पटापट म्हणजे व्हिडिओला मी स्पीडअप केलेला आहे, पण अगदी शांततेमध्ये आणि पूर्ण विधिवत पूजा करून घेतली. ब्राह्मणांनी खूप छान अशी कथा सांगितली. सर्व देवांचा अभिषेक करून घेतला माझ्याकडनं, देवाची स्थापना करून घेतली. देवाला द्यायसाठी प्रसाद आणलेला, इथे संध्याकाळला वाटायसाठी सुद्धा प्रसाद आणलेला. तो प्रसाद आधी देवापुढे ठेवला आणि नंतर मग सर्वांना दिला. तर असं एकंदरीत सर्व खूप छान झालं. ब्राह्मणांनी सर्व दिशेंना नमस्कार करायला सांगितला आणि खरंच पूजा अगदी मनासारखी झाली, म्हणून मी खूप जास्त खुश होते. चला आता मी तुम्हाला पटापट शॉर्टमध्ये पूजा दाखवते आणि त्यानंतर बाकी व्हिडिओ पुढे शेअर करते. ओम केशवाय नमः. केशवाय नमः. माधवाय नमः. माधवाय नमः. गोविंदाय नमः. गोविंदाय नमः. विष्णुदेवाय नमः. सुताय नमः. श्रीविग्रहाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. हरिकेशवाय पद्मनाय नमः. अरुणाय नमः. पुरीसत्तवाय नमः. आदिदेव नरसिंहाय नमः. अच्युताय नमः. अच्युताय नमः. सो सत्यनारायणाची पूजा वगैरे झाली. आली तेव्हा खूप जास्त घाईत होती आणि महाराजही होते, त्याच्यामुळे मग ब्लॉग काही सुरू केला नाही. तर आता पूजा वगैरे झालेली आहे, मी दाखवते ते तुम्हाला. आता आधी जाते घरी, कारण मला पारायणसुद्धा कंप्लीट करायचं आहे. त्याच्यानंतर मार्केटला जायचं आहे आणि मग डेकोरेशन वगैरे या सर्व गोष्टी. तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण आज आहे इनॉग्रेशन. फायनली पूर्ण कसं बनलं ते सर्व तुम्हाला बघायला मिळेल. सो कुठेही जाऊ नका, व्हिडिओला बघत राहा आणि आतापर्यंतचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले ते सुद्धा मला सांगायला विसरू नका.
सो ही पूर्ण पूजा खरंच पूजे बघून खूप जास्त प्रसन्न वाटतं आहे. दोन्हीही पूजा झालेल्या आहेत. त्यानंतर फायनली इथे सुरू झालेल्या आहे ज्या प्रिंट आज मिळणार होत्या त्या. आता मी ना इनॉग्रेशन नंतरसुद्धा करू शकले असते, म्हणजे दिवसावर करायची काही गरज नव्हती. म्हणजे डेकोरेशन जे बाकी प्रिंटचं फायनल काम होतं, जे जसं तुम्ही बघताय आता हे काम सुरू आहे ते आत्ता मिळतं आहे, त्यामुळे मी इनॉग्रेशन नेक्स्ट डेलासुद्धा करू शकले असते. पण जो या दिवसाचा मुहूर्त होता ना तो खूप जास्त छान होता. आणि सगळे कर जा, मी सांगत तसं कर जा. निवडणुकीत पिणू बाहेर मध्ये भिऊ नको आडुशी, बाबा बोलते फक्त तसे, पण बिलकुल स्ट्रिक्ट नाही आहे ते. पाळथरे विचार, पाळथा त्याच्या खांद्यावर हात टाकून बोलते. दीपक तुला बोलणे नाही भेटले का रे मग घरी? असं हळू याच्यावर मांडी पाय देऊ नको. हे ओळ म्हणते ते ओळखते. हळूहळू हा फक्त. आता आपल्या दीदीचा फोटो सरळ दिसते. पकडू का मी खालचं? तर मी हे बोलत होते की आजचा दिवस स्पेशल का, तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेल. त्या स्पेशल दिवसासाठी म्हणून मला इनॉग्रेशन आजच करायचं होतं. त्यामुळे ही जी आयती वेळी प्रिंट मिळाली त्याला मी इग्नोर करू शकत नव्हते, कारण हा मीडिया बाहेरून बोलवावा लागतो नागपूरवरून, त्याच्यामुळे ही प्रिंट लेट मिळाली. पण काही हरकत नाही, मला आजच्याच दिवशी करायचं होतं, त्यामुळे मग सर्वजण त्यासाठी हेल्प करतात आहे, कारण सर्वांची इच्छा होती की आजच्या दिवसावरच व्हावं. आता मी आजचा दिवस का म्हणते आहे, कारण हा खूप जास्त स्पेशल दिवस आहे. तुम्हाला इन्व्हिटेशनमध्ये म्हणजे तुम्ही इन्व्हिटेशन बघितलं असेल तर ते बघून लक्षात येऊन जाईल, पण जर नसेल बघितलं तर लक्षात येणार नाही, ते मी पुढे सांगते. तर ना इथे सर्वजण हेल्प करतात आहे, म्हणजे माझ्या भावाचे मित्र आहेत, माझा भाऊ आहे आणि बाकी सर्व घरी प्रिपरेशन करत होते. त्यामुळे ना आम्हाला सपोर्ट खूप जास्त होता, म्हणून ज्या गोष्टी आयत्या वेळी मिळाल्या त्यानेसुद्धा काम अडलं नाही, तरीसुद्धा इनॉग्रेशन अगदी वेळेमध्ये झालं. सो तुम्ही आता हे काम बघा. काय करत आहे तू? 1500 रुपये घेशील का रे पाळता एक दिवशी? बॅकलाईटच्या वेळेस तू राहशील? आजच निघते बॅकलाईटची प्रिंट. का बरं शिफ्टिंग करायला लागते? बोल. ओके. प्रिशू असते. बलून फुगे. तर हा माझा फोटो बघा, आत्ता हा असा दिसतोय, पण रात्रीला खूप जास्त छान दिसतो. आणि एक या साईडला सुद्धा लावलेला आहे. दोन्ही फोटोंची वेगवेगळी सेटिंग आहे, म्हणजे दोन्ही फोटो वेगवेगळे आहे. एक बाहेरच्यांना आतमधलं दिसेल आणि एक आतमधल्यांना बाहेरचे दिसेल, असं दोन्ही फोटो वेगवेगळे आहेत. इथे मुलांचं गप्पा करत करत बलून्स फुगवायचं चाललेलं आहे, कारण बलूननी पूर्ण डेकोरेशन करायचं आहे. रेड आणि व्हाईट हे आम्हाला खूप आवडलेलं, म्हणून आम्ही डिसाईड केलेलं की रेड आणि व्हाईटमध्येच करायचं. इथे बाकी सर्व लावायचं चाललं आहे आणि पूर्ण फायनल तर तुम्हाला नंतर बघायला मिळेल. पण आता तुम्ही एवढं बघू शकता, खूप बारीक असं काम असतं आणि माझ्या बाबांचं काम खूप जास्त परफेक्ट. त्यांना थोडंही मेजरमेंटमध्ये इकडे तिकडे चालत नाही. आता बघा मुलांनी बलून्स किती छान केलेले आहेत, कारण ते डोरला हे लावणार आहे. तुम्हाला बघून लक्षात आलंच असेल, हे डोरला लावणार आहे आणि बाकी आतमध्ये लावणार आहे. खूप छान धम्माल मस्ती करत करत सर्व गोष्टी चाललेल्या. मी तर यावेळी इथे नव्हते, पण मला व्हिडिओमध्ये बघूनच लक्षात आलं की खरंच सर्व गोष्टी त्यांनी किती छान मस्ती करत करत केलं.
आणि वेळेपर्यंत कंप्लीट केलं. बघू शकता तुम्ही खूप बारीक असं काम आहे. बाकी डेकोरेशन कसं झालेलं आहे बाहेरच्या साईडनी मी ते तुम्हाला दाखवते. बघू शकता असं मुलांनी लावलेलं आहे. आता यावेळी मी नव्हते पण हा व्हिडिओ कोणीतरी शूट केलेला. ते एक बरं झालं, मला कुणी ना कुणी व्हिडिओ शूट करायला होतंच. त्यामुळे आतमधला पसारा तुम्ही बघू शकता मुलांनी कितीही करून ठेवलेला आहे. पण नंतर त्यांनी सर्व वस्तू जिथल्या तिथे ठेवलेल्या आहेत. तर हे बॅकलाईट बघा किती सुंदर दिसतंय. लावल्यानंतर हे आणखी जास्त सुंदर दिसेल. सो मी तुम्हाला हे लावल्यानंतर दाखवेल. मी डेकोरेशन दाखवते. खालच्या पायरींपासून बलून्स लावलेले पण मी ते काही एवढं दाखवत नाही. इथे बलून आर्च आहे. आतमध्ये सुद्धा छान डेकोरेशन केलंय. आता हे सर्व बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की इनॉग्रेशन कशाचं आहे. सो मला पटापट कमेंट करून सांगा. इथे सर्व मशनरीज चेअर वगैरे लावलेले आहेत. माझी नेमप्लेट तुम्ही बघू शकता. बाकी कर्टन्स आहेत ज्या प्रिंट होत्या त्या मी तुम्हाला नंतर दाखवते. इथे फायनली उद्घाटन झालेलं आहे. उद्घाटन केलेलं आहे नगरसेविकेच्या हातून आणि त्यांनी मला सुद्धा सोबत बोलवलेलं. त्यानंतर आम्ही आतमध्ये आलोय आणि सर्वांना ना खरंच खूप जास्त आवडलं. ॲक्च्युअलमध्ये खरंच खूप छान दिसत होतं. मी नंतर काही प्रोडक्ट्स वर काढून ठेवलेले ज्या प्रिंट्स वगैरे आहे नंतर मी त्या क्लिअर दाखवते. खूप मस्त पण मस्त येस मला जागा मोठी आहे. पहिले बसून द्या सर्वांना. त्या खुर्च्या आणल्या आपल्या बाहेरच्या रे आता बाकी सगळ्यांना खाली बसू द्या. पहिले महिला आघाडीत बसा आंदोलन पुष्पगुच्छ बेटा पुष्पगुच्छ आंदोलन राजा ए पाच बेटा ए पुष्पगुच्छ रे पुष्पगुच्छ आंदोलन दे दिला असा एक ग्रुप करा तयार झाला. मधोमध उभ्या राहा तुम्ही दोघे. नरद्या बाहेरचे पण नरद्या या ना स्नेहा पाच बेटा अर्ध्या अर्ध्या या या त्या माणसाला घ्या. नंबर दिसी सकाळी तर इथे त्या नगरसेविकासोबत बोलणं वगैरे झालं. त्यांनी काही गोष्टींची माहिती सांगितली. त्यानंतर इथे त्यांना नाश्ता वगैरे देण्यात आला. आधी बाकी सर्व पाहुण्यांना नाश्ता नंतर दिला. आता ना व्लॉग खूप जास्त लांब झाला असता म्हणून पूर्ण जास्त गोष्टी मी शेअर करत नाही आहे. इथे शॉर्टमध्ये शेअर करते आहे. तिकडे माझ्या गप्पा चाललेल्या आहे. प्रत्येकजण काही ना काही विचारत होतं. त्यांना ते सांगत होते मी. नाश्ता तिकडे एका साईडला ठेवलेला आहे. इथे नगरसेविकेसोबत बाबांचं बोलणं चाललेलं आहे कारण त्यांनी आम्हाला भरपूर असं मार्गदर्शन केलं. यानंतर होणार आहे एक सरप्राईज प्लॅन. तर ते कुठलं म्हणजे प्लॅन आधीच झालेला पण ते सरप्राईज आहे. त्यासाठी म्हणून मी आजच्याच दिवसावर इनॉग्रेशन करायचं ठरवलं. इथे यांना पाणी वगैरे सर्व द्यायचं चाललं. यांच्यासोबत सर्वांनी गप्पा केल्या. त्यांच्याकडनं भरपूर अशी माहिती मिळवली आणि त्यांना ना त्यांच्या हातून उद्घाटन केलं. या गोष्टीचं खूप जास्त खुशी झाली आणि आम्हाला ते आले या गोष्टीची खूप जास्त खुशी झाली. तर चला इथे बाकी प्रोग्राम होत राहणार. आता मी तुम्हाला पुढे दाखवते जे मी सरप्राईजबद्दल बोलत होते आणि का आजच्याच दिवसावर हा प्रोग्राम घेतला ते दाखवते आणि त्यानंतर मग बाकी व्हिडिओ पुढे शेअर करते. तर ही माझी नेमप्लेट बघा किती छान बनवली आहे आणि वॉलपेपरला अगदी सूट करते आहे. तर फायनली सरप्राईजचा केक आलेला आहे. हा केक बघून आणि काय म्हणजे कोणासाठी हा केक आहे ते बघून तुम्हाला लक्षात येऊन जाईल की मला उद्घाटन आजच्याच दिवशी का करायचं होतं. सो केक बघा आधी. सरप्राईज आईच्या साडीला मॅचिंग झालं. तिकडने जा ना. वाचा ना ते त्याच्यावरचं बेस्ट पॅरेंट सेवर. अरे देखलो हो बच्चा पार्टी
तर आता तुम्हाला लक्षात येऊ की नाही येऊ, चला मीच सांगते. तर हा केक आहे माझ्या आईवडिलांच्या बर्थडेसाठी, कारण आज माझ्या आईचा बर्थडे आहे आणि रात्रीला म्हणजेच दुसऱ्या दिवशी माझ्या वडिलांचा बर्थडे आहे. त्यामुळे म्हणून मला हे त्यांच्या बर्थडे निमित्त उद्घाटन करायचं होतं. त्यामुळे एवढी माझी सर्व धावपळ चाललेली. अगदी 4 दिवसामध्ये आम्ही सर्व प्लॅनिंग केलं आणि आजच्याच दिवसावर उद्घाटन केलं. बाबाचे चेहऱ्याचे एक्सप्रेशन तुम्ही बघू शकता. तुम्हाला लक्षात येऊन जाईल की त्यांना या गोष्टीची अजिबातच कल्पना नव्हती. दोघंही खूप जास्त खुश झाले आणि फक्त ते दोघंच नाही तर सर्वजण खूप जास्त खुश झाले, कारण सरप्राईजच तसं होतं. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे भाई अंड्यात तर त्याच्यात अगं अंड्याचा आहे, अगं अंड्याचा नाही आहे, अगं व्हेज आहे, व्हेज आहे. अगं ते आपण चालू दीदी चालू सर्वात शेवटी बॉक्स ना नाही मामाचं लाडकं भाचं, मामाचं लाडकं भाचं, भाच्याचं लाडकं मामा. तर पूर्ण प्रोग्राम झाल्यानंतर तुम्ही बघू शकता यांची कशी मस्ती चाललेली आहे. बाकी पूजा तशीच्या तशी आहे, पण जे बलून्स आहे ते बलून्सनी स्वतःची जागा सोडली आणि टेबलवर बघू शकता तुम्ही जे फ्लॉवर्स होते काही म्हणजे जे गुच्छ होते ते आम्ही काही घरी पाठवले. इथे या दोघींचा डान्स करायचा चाललेला आहे. मी शूट करते कारण मला अजिबातच शूट करायला वेळ नाही मिळाली. सर्व गोष्टी अस्ताव्यस्त झाल्यात. अरे हो रे, ऐकाच माल आहे. ऐकली चिवडा आहे, चिवडा आहे, बालुशाही आहे. कोणाला माहित आहे? नाही मला. सो पूर्ण प्रोग्राम झाला. आता घरी जाते मी आणि मी घरी जाऊन आराम करणार आहे. बाकी सर्व इथे आहे पण मला घरी जायचं आहे. मी प्रिशू आता घरी जाणार आहे. प्रिशू बघा तिकडे मागे बसलेली आहे. सर्व प्रोग्राम खूप छान झाला. जसं जेवढं होतं तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर केलं. आता बाकी जी डिटेल्स आहे ती सर्व नेक्स्ट व्लॉगमध्ये देते. या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.